शिवशंभो 11 संघाने आणि पसंती दिली बॅटिंगला. कमालीचा सामना असेल. रुपेशनं अगदी पहिला सामना गाजवला आणि आता गोलंदाज आहे DIPL नेरेकडून. ही विकेट महत्वाची आहे आणि पहिला चेंडू. रुपेश आणि राकेश पंचांचा इशाराला वाईटचा कॉल येईल. यस, मॅच इम्पॉर्टंट असेल बघा. आनंद देणारा क्षण आपण जरूर पाहतो. लॉफ करतोय जरूर. इथे इशारा येईल. दूरवर गेला आणि दिला प्रत्युत्तर षटकार. महेशला आपण पाहतो आक्रमणाला सुरुवात केली. बॅटिंग करत असताना राकेश डावाची सुरुवात केली. राकेश कडून धावा दाफलकावरती 7 आहेत. यस, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल धाव घेण्याची तयारी होईल का? धोका व्हेरी क्लोज. डेंजर एंडला. जरूर सामना महत्वाचा आहे. DIPL नेरे या संघाला ही विकेट हवी. संघाचे पुरस्कर्ते संघ मालक आम्ही पाहतोय युवा उद्योजक नेरे गावचे महेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ DIPL नेरे. रुपेशची विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न कमालीचे सुरू आहेत आणि आपण पाहतो इन ऍक्शन मोड मध्ये. टॉस जिंकल्यानंतर एखादा संघनायक जेव्हा बॅटिंग घेतो त्याला धाडसी निर्णय म्हटलं जातं आणि आता ही पसंती दिली शिवशंभो 11 या संघानं. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा दाफलकावर. खराब चेंडू लॉफ केलाय. लॉंग लेगला आला हा फटका. नो बॉल आणि 6 रन्स. व्हेरी क्लोज आहे. यस, व्हेरी क्लोज आहे. आमच्या थोडं नजरे आडे आणि बघूया आपण इथे फुटवर्क कमालीचा स्ट्रोक कन्वर्ट केलाय डीप कडे. तिथे जरूर चांगले प्रयत्न. एकूण धावा. तर 2 चेंडू मध्ये आपण पाहतो गुंतवणूक केली 15 धावेची. आता रुपेश आणि राकेश दोन्ही आक्रमक झालेत. गुड बॅटिंग. स्टँडर्ड ऑफ बॅटिंगचा दर्जा दाखवला आणि इथे बॅटिंग करत असताना शिवशंभो 11 नक्कीच ही विकेट महत्वाची. 5 ओव्हर्स मॅच. चला जास्त वेळ घेऊ नका. 10 मॅचेस कव्हर करायचे. 1 वाजलेत. थोडं आम्हाला कॉपरेट करा. आक्रमण करतो. हल्ला चढवला. स्टेट हिटचा फटका. आणखीन एक आलाय चौकार. व्हॉलेंटियर साठी सहकार्य करा. इकडे जी गर्दी आहे ना आमच्या उजव्या बाजूला DJ कक्षाच्या मागे, त्या खेळाडूंना विनंती करेन जिथे सावली असेल ना तिथे जरा उभे राहा जेणेकरून विलंब होणार नाही. आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायचे. तिसरा सामना सूर्य. जर वेळापत्रक मागे पडला तर कमी ओव्हरचे मॅचेस असतील. थोडा आमच्या कमिटीला सहकार्य करा ही आम्ही आपल्याला विनंती करतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा आक्रमण डीप पॉइंट कडे खोदून काढला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगले झालेत मात्र धाव घेण्याची तयारी. बघा नेक्स्ट मॅच होईल. पुन्हा एकदा आम्ही सूचना देतोय. पुढचा सामना दोन्ही संघांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि ओम साई 11 विरुद्ध असेल नमोश 11 जय श्रीराम स्वप्ननगरी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. स्टेडीट. आणखीन एक चौकार. धमाकेदार धूम धडाका. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत.
ऑन साइडला धावसंख्या धावफलक मजबूत आहे, डीप कडे पाठलाग होईल आणि आला आणखीन एक चौकार. एकूण धावा फर्स्ट ओव्हर मध्ये बघा, वाईट 6 सिंगल, नो बॉल 6 चौकार, 2 धावा चौकार आणि शेवट गोड. 5 चेंडू मध्ये महेशचे षटक महागडे ठरला आणि आल्या धावा टोटल 29. तर नक्कीच आपण पाहतोय DIPL नेरे गोलंदाजी थोडी खराब झाली आणि आता धावा आल्या 29. इथून कमबॅक होणं महत्वाचं आहे. सेकंड ओव्हर गणेश काकडी सरांना पाहतोय आणि ही विकेट महत्वाची. अपील जोरदार. जरूर स्पर्धेचे काही नियम सुद्धा आहेत. स्पर्धेचे नियम आहेत का पायचीत LBW हा दिला जाणार नाही. आनंद भोसले यांच्याकडून सलग 3 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा बक्षिसांची लय लूट आहे. जास्त वेळ घेऊ नका, 10 मॅचेस कव्हर करायचे. तिसरा सामना सुरू आहे. सातत्याने आम्ही सूचना का देतो, कारण इथून थोडा वेग वाढवायचे. गणेश काकडी सरांना पाहते कमबॅक हवा. या ओव्हर मध्ये जर धावा कमी आल्या ना तर बऱ्यापैकी पार्ट जड होईल. पुढचा चेंडू स्लोवर वन लॉफ केलाय. जेल होणार का पकडणं. शेलार यांचे इथे आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन. तर आयोजक आहेत नितीन शेलार आहेत, त्यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यायचे. तर बघा रुपेश बाद झालाय, राकेश अजूनही मैदानावर आहे. राकेशची विकेट घेणं आता DIPL नेरे संघाला खूप इम्पॉर्टंट आहे. इथे राकेशची विकेट मिळाली तर मॅच मध्ये पकड निर्माण होईल. गणेश आलाय बघा, एक्स्ट्रा प्लेयर इथे येऊन थांबा, नाही तर दुसरा कोणाला तरी पाठवा. स्लोवर वन लॉफ करतो ऑन साइडला. स्टार्ट होती मात्र यस मिळाला आणखीन एक चौकार. अभिच्या बॅट मधून आज चौकार पाहिला. बघा बॅटिंग करत असताना शिवशंभू 11 न टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी जेव्हा घेतली जाते तेव्हा बॅटिंग लाईनअप विश्वास असतो आणि अनालिसिस पाहिलं आपण. सेकंड ओव्हर 34 धावा, 34 बॅटिंग करताना शिवशंभू 11 या संघाला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश, अभि आणि राकेश. आघाडीचा एक फलंदाज बाद झाला रुपेश. राकेशनं मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं. टॉप क्लास इनिंग त्यांची पाहिली. गणेश काकडे नेक्स्ट बॉल. ओ दर्जा चांगला, लाईन चांगली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन कडे पकडला चेंडू. गणेश काकडे यांना माहिती आहे सिंगल डबल न रिकव्हर करू शकतो. जरी धावा भरपूर आल्या, 2-3 गोलंदाजांना चांगली कमालीची गोलंदाजी केली. तर नितीन शेलार यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. एकूण धावा 35. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय दूरवर. क्षेत्ररक्षक रेडी, धाव घेण्याची तयारी. बघा धोका होईल का. यस दिगंबर भोसले सरांना आपण पाहतोय जे संघ मालक आहेत. शिवशंभू 11 या संरक्षणाची साथ मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण धावा पाहिला 29. या वेळेला सेकंड ओव्हर आहे. गणेश काकडे सरांना पाहतोय साथ दिला. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह लाईन आणि लेंथ अप्रतिम आहे. दर्जा त्यांनी दाखवला.
ऑन साइडला काय फटका, व्हॉट अ बॅटिंग. 4 धावा मिळतात. साहेबांचा इथे सन्मान होईल. दिगंबर भोसले असतात आणि ते चित्र मैदानावर आपण पाहिलं. तर शर्यतची गोळे साहेब यांचा इथे सन्मान होईल. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जातोय. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया. 40 एक्स ऑन ड्राईव्हला आपण पाहिलं. नक्कीच गोलंदाजी करताना राजेश यांना आपण पाहतोय. कमबॅक होणं महत्वाचं आहे. बॉलिंग टीम DIPL नेरे 42 रन्स ऑन बोर्ड, 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शिवशंभो 11 बॅटिंग टीम शिवशंभो, बॉलिंग टीम DIPL नेरे. दोन्ही संघ तेवढे चांगले आहेत आणि इथे चांगला कस लागेल. ओ चेंडू छोटासा रनअप स्विंग करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो चा कॉल आलाय. नो बॉल असेल. यस, ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी दिलं जाईल. याच्या अगोदर अगदी इमर्जन्सी लागलं तर कळवा. 12 मॅनना या सूचना देतो. ऑन धाव मिळेल सिंगल. इथून धावा रोखणं खूप महत्वाचे. राजेश यांना पाहते सिंगल, नो बॉल, सिंगल. टोटल धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली 44 44. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शिवशंभो 11. नेक्स्ट बॉल राजेश वन्स अगेन. नेक्स्ट डिलिव्हरी. टोटल स्कोर कार्ड 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा झाल्यात. बॅटिंग टीमला आपण जरूर पाहतो. स्ट्रायकर एंडला अभि खेळेल. वैयक्तिक 3 मध्ये 6 वर खेळतो. राकेश 7 देतो. 7 मध्ये 14. स्लोअर वन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बीट करतो. डॉट बॉल. दीर्घधाव चेंडूची होईल सांगता. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलक 44. पूर्वार्धाचा खेळ पाहतोय. गोलंदाजी करताना DIPL नेरे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. छोटासा रनअप. कमबॅक चांगले बघा. फील्ड होत असताना तिथे आपण पाहिलं. यस, अंतर वर्तुळामध्ये चेंडू अडवला. DIPL नेरे कडून कमबॅक त्यांना हवाय आणि ही आता अपेक्षा आहे. तर नक्कीच आपण पाहतोय KP यांना अंतर्वर्तुळामध्ये ही फिल्डिंग. ऑन साइडला फटका बनवलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. शॉट लाईक दॅट. दिस इज अ बिग हिट. षटकार. आणखीन एक धमाका. राजेश सुद्धा ठरले महागडे. आज राकेश थांबण्यास तयार नाहीये. 50 रन्स कंप्लीट. एकूण स्कोर कार्ड आपण पाहिलं. टोटल रन्स 57. ड्रिंक्स ब्रेक आहे बघा. लवकर ड्रिंक्स घेऊन जा. पाणी घेऊन जायचं. चला जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 1:21 झालेत. ओम साई 11 तुम्हाला यानंतर सामना खेळायचा आणि स्वप्ना नगरीचा जो संघ खेळेल नोमांश 11 जय श्रीराम आपण पाहतो स्वप्न नगरी. ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. क्षणाचाही विलंब करू नका. डोंट वेस्ट टाइम. वेळेला महत्व द्या आता, कारण इथून जलद गतीनं मॅचेस होणं हे खूप इम्पॉर्टंट असेल. बॅटिंग करतो. वॉट अ बॅटिंग. राकेशला पाहूया. इंडिव्हिज्युअल 9 मध्ये खेळतोय. 26 संघाची धावसंख्या 57. अशा पद्धतीनं खेळ सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर बनेल 95. कारण रन रेट 19 ची सरासरी. ऍव्हरेज आपण पाहिला तर इंडिव्हिज्युअल कडे राकेश खेळतोय 9 बॉल्स 26. इंडिव्हिज्युअल त्यांचं योगदान पाहिलं.
तर नक्कीच आपण पाहतो या वेळेला आणखीन एक तडाखा. यस, गुड स्ट्रोक. थ्री रन्स ऑन बोर्ड. 63 धावा झाले, 2 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि गणेश यांना आपण पाहतोय. गणेश आतापर्यंत विकेट षटकार आलेत. आक्रमण का बॅटिंग सूर्य. बॅटिंग आवडली असेल तर शिवशंभो संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय धावा ठोकल्या जातात, विस्फोटक, डायनामिक. बघा आपली स्पर्धा, मी इंटर कॉलनीचे काही खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन थोडं आम्हाला कॉपरेट करा व्हॉलेंटियरसाठी. जिथे सावली असेल तिथे जाऊन थोडं बसा जेणेकरून डिले होणार नाही. थोडा मी रिक्वेस्ट करेन. इकडे जे खेळाडू बसलेत ना त्यांना विनंती करेन सावलीमध्ये जाऊन थोडं बसा तिथे, कारण चेंडू गेला तर वेळ जाईल. बच्चे कंपनी आमची लहान कंपनी, त्या बच्चे कंपनीना यस चेंडू द्यायचे. सैनशाह यांना पाहते 2 मध्ये 10 वर खेळतात. राकेश 9 मध्ये 26 स्कोर. मूव्स ऑन. टोटल स्कोर कार्ड 67. बघा व्हॉलेंटियर साठी सहकार्य करा आम्हाला. 67. फोर्थ ओव्हर पाहतो इथे विकेट हवी. गणेश काकडे सरांना इथे पाहतोय मॅनेजमेंट मधील सहकार्य, मात्र इथे गोलंदाजी कमबॅक होणं महत्वाचं आहे. कॉल झाला नाहीये, संपर्क होणं महत्वाचं होतं. कॉल आला होता मात्र स्वतः गोलंदाज बॅक टू बॉलर हा प्रयत्न असफल राहिला. गणेश यांना आपण इथे पाहूया. 68 वर पोहोचलाय आतापर्यंत शिवशंभो 11. विकेट, षटकार, चौकार, त्यानंतर सिंगल. 22 धावा आल्यात आतापर्यंत गोलंदाजी करताना. 68 वर पोहोचलाय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या सुद्धा पाहायला मिळेल. सायप्रीत लाईव्ह या वाहिनीवर गोलंदाज गणेश काकडे यांना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल खोला टाकला, ड्राईव्ह करतोय. बघा इन्फॉर्मेशन मगाशी आम्हाला मिळाली की राकेश अनेक वर्ष क्रिकेट खेळला, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. मात्र आज क्रिकेटला त्यांनी खूप चांगले योगदान दिलं. स्पेशली शिवशंभो 11 संघामध्ये राकेश यांच्यावर साहजिकच सर्वांच्या नजरा असतील. 10 मध्ये 27, 69. नाऊ स्कोर कार्ड 4th ओव्हर इन प्रोग्रेस. थोडं रोखावं लागेल, कमबॅक हवाय. 80-85 धावा या मैदानावर चेस होतात, आपण हे चित्र पाहिलंय. नामदेशेठ जमदाडे माजी सरपंच वाकडी गावचे या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, मैदानासाठी सहकार्य त्यांचं मिळालं. 60 आपण पाहतोय ओव्हर कंप्लीट आणि धावा फलकावरती. टोटल प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला अशा पद्धतीनं खेळणार तर 86 होईल. आणि आता 4 षटकानंतर एकूण धावा 69. तर 69 झालेत. 69. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे ओमसा 11 आणि मी त्यांच्या विरुद्ध संघ जो खेळणार आहे त्यांना विनंती करेन. नमोश 11, जय श्रीराम स्वप्ननगरी. आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. राकेश 10 मध्ये 27. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ही विकेट हवी होती. विनोदनं घेतली विकेट. DIPL नेरेसाठी थोडा कमबॅक चांगला आहे. टार्गेट बऱ्यापैकी सेट करताना प्रयत्न. चला राजेश यांच्यासाठी एकदा टाळ्या उद्या. या सामन्यामध्ये सुद्धा भरीव कामगिरी.
69 धावा धाफलकावर 3 विकेट जरूर मिळाले. विनोदला आपण पाहतोय विकेट जरूर मिळाले. 69 शिवशंभो 11 विरुद्ध DIPL नेरे यांच्यामध्ये सामना सूर्य. कुणाल आणि शेनशाला आपण पाहतोय जरूर. आतापर्यंत शेनशानं 4 चेंडूमध्ये 11 खेळलाय. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सूर्य. गोलंदाज विनोद आलाय. इंटर कॉलनीचे संघ आपण जरूर पाहतोय. इंटर सोसायटी क्रिकेट लीग ISCL आपण ही स्पर्धा पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं दूरवर फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी आणि इथे धोका होईल. तो धोका जरूर टळलाय. DIPL नेरे महेशजी पाटील नेरेचे आमचे पाहते पुरस्कर्ते. एका बाजूला दिगंबर भोसले शिवशंभो संघाचे पुरस्कर्ते. दोन्ही पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया ISCL या स्पर्धेमध्ये. चला थोडी गती वाढवा कॉपरेट करा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा 70 झाले. 3 विकेट. झेल घेण्याची संधी आणि पकडला झेल. 70 वर पाहिला तर सरासरी या वेळेला आपण जरूर पाहतोय. बॅटिंग टीम शिवशंभो 11 70 धावा धाफलकावर 4 गडी बाद. विनोद यांना पाहतोय विकेट सिंगल विकेट. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 70 धावा झाले. DIPL नेरे संघ गोलंदाजी करतो आणि बॅटिंग करताना शिवशंभो 11 या दोन्ही संघांना या मॅच मध्ये थर्ड मॅच आहे. फर्स्ट राऊंड. ऑन साइडला झेल होणार का? पकडला झेल. विनोद वॉट अ बॉलिंग. थोडा रन रेट घसरलाय. कमबॅक चांगलाय. तर विनोदला आपण जरूर पाहूया. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय. शिवशंभो 11 आणि DIPL नेरे. धावा 70 रन्स 5 विकेट लॉस. तर टॉस साठी बघा जय श्रीराम स्वप्ननगरी महेश पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये असणारे सुवर्ण संधी. ओहो नक्कीच आपण इथे पाहतो. आतापर्यंत 3 विकेट विनोदने घेतल्या DIPL नेरे साठी. खऱ्या अर्थाने कमबॅक करणं खूप महत्वाचं होतं. 71 रन्स धावा आपण जरूर पाहतोय. फुटवाचा वापर. वॉट अ बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एकूण धावा 71. 72चं टार्गेट. करायचं आपल्याला. ओम साई 11 या कॅप्टन या आणि टॉस आपण करूया. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि मी आमचे सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन टॉस आपण करून घेऊया. सन्माननीय आमचे पाहुणे. तर यस टाळ्या झाल्या पाहिजेत. विनोद गुड बॉलिंग. DIPL नेरे आणि सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर टॉस साठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे.
चला या नमोशा कॅप्टन या. इथे जी बच्चे कंपनी बसलेत बघा त्यांना विनंती करेन चेअर सर्व तिकडे शिफ्ट करा. मॅनेजमेंटला विनंती करेन सर्व चेअर्स तिकडे जाऊ दे. इथे टॉस साठी आम्हाला जागा खाली करायची आणि या पूर्ण चेअर्स तिकडे शिफ्ट करा. तर दोन्ही कॅप्टन आलेत फिल्डिंग लावून घ्या आणि सन्माननीय आमचे पाहुणे आनंद भोसले सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. इकडचे चेअर सर्व तिकडे शिफ्ट करा आणि पॅव्हलियन मध्ये काही खेळाडूंना विनंती करेन टॉस इथे होते तिकडे आसन व्यवस्था करण्यात आले. फक्त 12 मॅन असतील तर टॉस आपण करूया. 72 करायचे 72 करायचे. चला टॉस आपण करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन आले. चला 72 करायचे. मॅच ऑन करा. अंपायर्स मॅच ऑन करा. मॅच वर कॉन्सन्ट्रेटेड लाईव्ह टीम अँड स्कोरर आणि सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन कॉल आलाय. कॉल करेल ओम साई 11 संघाकडून कॉल येईल. मी सरांना विनंती करेन आपण टॉस करून घ्या. यस टॉस होईल. टेल कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय. ओम साई 11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन का असेल? मी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतो. डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. समोरचा संघ बॅटिंग करेल. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? मी 50 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. तरी मला योगराजवर भरोसा आहे की जरा तो थोडा आम्हाला त्याची विकेट घेणार. जर लवकर यश आलं तर आम्ही जवळजवळ 40 पर्यंत प्रयत्न करू. कोणाकडून आज एक्सपेक्टेशन असतील का गोलंदाजी चांगली झाली पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यामध्ये यश मिळेल बॉलिंग साईडमध्ये? मला वाळूंजर थोडा भरोसा आहे की त्यांनी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. शुभेच्छा असतील आपल्याला. वळूया आपण नोमॅन्स 11 जय श्रीराम स्वप्ननगरी बॅटिंग करायचे. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आमचा प्रयत्न असेल एक 70-75 धावांपर्यंत पोहोचण्याचा. काय बात आहे. 75 बनवायचा स्कोर चांगला बनवण्याचा प्रयत्न. बॅटिंग लाईनअप मध्ये कुणावर आज विश्वास असेल का? बॅटिंग जर त्यांची झाली तर बऱ्यापैकी टार्गेट सेट होईल. बॅटिंग मध्ये बघायला गेलो तर आमचे कॅप्टन असतील कन्हैया, आशिष राय, परत संतोष या प्लेअरवर मला विश्वास आहे की त्यांची बॅटिंग चांगली झाली की नक्कीच आम्ही 70-75 गाठू शकतो. आयोजनाबद्दल काय म्हणाल? इंटर सोसायटी स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धा काय म्हणाल मॅनेजमेंटच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर नक्कीच सुंदर आहे. आमचं पहिलं वर्ष आहे तर आम्ही खेळाचा आनंदही घेऊ आणि नामदेव दादा जमदाडे तसेच ग्रीन एकर स्पोर्ट्स क्लब आणि द्वारका 11 या दोन्ही संघांचं मनापासून आभार आहे की त्यांनी आम्हाला इथे संधी दिली आणि सुंदर आयोजन केलं. धन्यवाद असतील. मी पुन्हा एकदा म्हणेन ओम साईचे संघाने काय म्हणाल आयोजनाबद्दल? इंटर कॉलनीचे सर्व यंग जनरेशन क्रिकेटसाठी वेळ त्यांना कमी मिळतो मात्र आज संडे एन्जॉय करतात. काय म्हणाल मॅनेजमेंट आणि आयोजनाबद्दल? आयोजन एकदम छान आहे आणि यासाठी सर्व टीमांनी आणि साहेबांच्या खूप चांगलं नियोजन केलं. धन्यवाद. चला वळूया आपण मॅच कडे. विनिंग टार्गेटचा विचार केला तर 72 करायचे. राकेश यांना आपण पाहतोय. राकेशने आज दमदार बॅटिंग केली आणि गोलंदाजी करताना त्यांना सुद्धा आपण जरूर पाहूया. यस मॅच कडे आपण जरूर वळतोय आणि इथे टार्गेट मोठे. सुरुवात थोडी अडकळत झाली. ते बाद झाले. DIPL नेरीसाठी आपण पाहतो महेश यांच्याकडून अपेक्षा आहे. बाद झाले सुभाष 6 धावा टार्गेट बाद. तर इथून जर बरोबरी करायची असेल ज्या पद्धतीने पिटाई सुरू झाली आणि त्या खेळाची गरज आहे
क्रिकेटमध्ये जेव्हा टार्गेट मोठं सेट केलं जातं तेव्हा तुम्हाला हा पाठलाग करावा लागतो आणि तो पाठलाग करताना DIPL नेरे संघ प्रयत्न करेल का? 72चं टार्गेट गणेश यांना आपण पाहतो, महेश त्यांना साथ देत असताना तर दोन्ही बंधू खेळतात. आपण पाहतोय गणेश काकडे आणि त्यांचे बंधू खेळतात महेश काकडे. दोन सख्या बंधूंची दहशत आपण क्रिकेट वेळा अनेक मध्ये पाहिलेत. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, पठाण बंधू भारतासाठी खेळले आणि यास इथे विकेट मिळाली आणि दबाव निर्माण पुन्हा झालाय. शिवशंभू 11 गणेश आम्ही काकडे यांना पाहिलं, मात्र इथे या वेळेला दिगंबर भोसले सरांचा हा संघ इथे खेळतोय आणि इम्पॉर्टंट विकेट. चा 11 टॉस जिंकलाय, त्यांना आम्ही विनंती करतो यानंतर आपल्याला फिल्डिंग साठी रेडी राहायचं. यस, मॅच कडे लक्ष वेधूया. 2 विकेट सलग मिळालेत. गुड बॉलिंग राकेशला पाहूया. राकेशनं आज कमालीचा क्रिकेट दाखवलंय, त्याच्या योगदानानं कमालीची गोलंदाजी केली. ब्युटिफुल बॉलिंग. राकेशच्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. इम्प्रेस करतो राकेश. वन्स अगेन पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट न लॉफ केला डीप कडे, फटका गेला आणि हा फटका ठोकावा लागेल. विनोदच्या बॅट मधून आलाय हा षटकार. असं म्हटलं जातं का जेव्हा प्रत्येकाचा क्रिकेटमध्ये दिवस असतो आणि आज कदाचित विनोदचा दिवस असेल. आज विनोदनं गोलंदाजी करत असताना धुव्वाधार गोलंदाजी केली. धुरंधर खेळाडू, मॅच मध्ये तू काही करू शकतो, पलटवार तो करू शकतो आणि इथे DIPL नेरेला जिंकायचं असेल तर विनोदचं शेवटपर्यंत मैदानावर थांबणं, वेट अँड वॉच खेळणं खूप महत्वाचं असेल. षटकार आले, धावा 12 आहेत, 72 करायचे. 5 षटकांचा सामना पूर्वार्धामध्ये पाहिलं. 71चं टार्गेट कंपल्सरी चेस. स्लोवर 1 सावध फटका ऑन साइडला ड्राईव्ह करतो, सिंगल मिळेल, स्ट्राईक आपल्याकडे राहील. मात्र एंड ऑफ दी ओव्हर. धावा दाफलकावरती 12, लॉस ऑफ दी 2 विकेट्स, 12 रन्स ऑन बोर्ड, 72 रन्स टू विन. 72 करायचे. सॉरी, आता एकूण धावा 13 आहेत आणि 4 ओव्हर मध्ये आपण जरूर पाहतोय. 4 षटका आणि 59 धावेची गरज. तर यस, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तुम्हाला चर्चा करता येणार नाही. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्ष असू द्या आपण. यस, विनोद कडून अपेक्षा वाढले. 16 धावा आहेत. सेकंड ओव्हर कुणालला आपण जरूर पाहतोय. पंचांचा निर्णय अगदी आम्ही काही जे रूल्स सांगितले पुन्हा एकदा तुमच्या समोर, ते सर्व रूल्स आम्ही काही वेळानंतर घेऊन येऊ. त्या रूल्स कडे सर्वांचं लक्ष असू द्या. सेकंड ओव्हर. तर श्रीकांत काजले आमची स्कोरर मित्र आहेत, समालोचकांचा पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं, बॅकबोन.
ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लिप कडे प्रयत्न जरूर झाले, झेल सोडलाय. ओ हो, आज विनोदचा दिवस आहे, प्रत्येकाचा दिवस असतो आणि आता विनोदला तो खेळ करावा लागेल. झेल सोडल्यानंतर कॅच सोडण्याची परंपरा क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर. शुअब अख्तरच्या गोलंदाजीवर जेव्हा अब्दुल रझाकनं झेल सोडला होता सचिन तेंडुलकर यांचा, आणि त्यानंतर जी धुमचक्री पाहिली, झेल सोडल्यानंतर कॅच सोडण्याची परंपरा अनेक सामने आपण अनेक वेळा पाहिलेत. आणि या वेळेला सेकंड ओव्हर, 18 धावा फलकावर. खून आले, नेक्स्ट बॉल, स्लोवर वन लॉफ करतोय, स्ट्रेट हिट, क्षेत्र खाली आहे आणि आला हा चौकार. 4 धावा जरूर मिळतील विनोदवर. साहजिकच सर्वांच्या नजरा मॅच मध्ये विनोद थांबला तर सामना बनेल. DIPL नेरे संघाला हवाय विजय, कारण शिवशंभू 11 संघानं जरूर आपण पाहतोय या संघानं या वेळेला आपण पाहिलं एक विजय संपादित केलाय आणि त्या संघासमोर खेळायचं असेल तर तुम्हाला अक्षरशः झगडावं लागेल. बावीस धावा विनिंग कॅल्क्युलेशन. 22 झाले, 2 गडी बाद. यस, स्लोवर वन ऑन साइडला ड्राईव्ह करतोय आणि डीप कडे गेलाय. यस, विनोद साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. हम भी किसी से कम नहीं है, दाखवून दिलं मी सुद्धा सामना जिंकून देईल. विनोदनं गोलंदाजी करताना शक्ती प्रदर्शन, झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते. ओव्हर कंप्लीट. तर 2 षटक संपली. धावा धावफलकावरती 26-3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहूया. 72 झाले, 26 धावा. रिक्वायर्ड रन रेट 15.33. करण रन रेट 13. भागीदारी पाहूया 9 मध्ये 20. बॅटिंग करतो DIPL नेरे आणि येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. 18 चेंडू आणि 46 अजूनही करायचे. लक्ष थोडं मोठे, मात्र इथे तसा खेळ व्हायचा असेल तर तुम्हाला आक्रमण तर करावं लागेल. 18 बॉल 46. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार. सही आलेत. 26 धावा. विनोद खेळते 8 मध्ये 18. महेश आलेत. DIPL नेरेसाठी गोलंदाज शिवशंभू 11. राऊंड विकेट. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होत असताना तर नक्कीच वाकडी गावच्या कर्णधार आहेत 40+ चंद्रकांत पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. ऑन साइडला ठोकलाय, दिमागदार फटका जरूर येईल आणि आज विनोद ठोकतय. यस, टाळ्या उद्या विनोद साठी. 8 मध्ये 18. महेश पाटील आहेत, युवा उद्योजक नेरे. जर सामना विनोदनं जिंकून दिला तर त्याला सरप्राईज गिफ्ट असेल, तर 500 रुपये नक्कीच मिळणार. आज संडे सुद्धा आहे. संडे आज स्पेशल होणार का विनोद साठी. सामना जिंकून दिला तर आता 72-33 झालेत. विनोद मॅचला यू टर्न देऊ शकतो. 9 मध्ये 24 धावा, 33. 16 मध्ये 39. 16 बॉल्स 39 रिक्वायर्ड. विनोदचं थांबणं मैदानावर महत्वाचे आणि ही विकेट हवी ती शेनच्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा आक्रमण लॉफ करतोय. झेल होणार का. ब्रिलियंट कॅच, ऍब्सोल्युटली गुड कॅच.
चला सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट आहे, रंगतदार लढत आपण पाहतोय. DIPL नेरे विनोदचं थांबणं महत्वाचं होतं, जीवनदान त्याला मिळालं, त्यांनी मात्र चांगला खेळ केला. इथे लीग मध्ये जर तुम्हाला चमकायचं असेल तर चांगला खेळ करावा लागतो. तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. धावा दाफलकावर 33, 3 गडी बाद. टार्गेट 72. DIPL नेरे. गोलंदाज चेंजच्या विकेट त्याला हवी होती. गोल्डन विकेट, बिग विकेट. धावा 33. लॉस ऑफ दी 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 72 रन्स टू विन. येणारे 15 चेंडू 39. 18-53 चा सामना. 15 चेंडू 39. 18-53 पहिला सामना आपण जरूर पाहिलं. तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 33 झाले. 3 गडी बाद. राऊंड विकेट. ओ गॅप मध्ये ढकलले. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न होईल. सिंगल धावेसाठी निघाले. 2 धावा इथे पूर्ण करत असताना एकूण धावफलक पुन्हा एकदा पाहूया. 33 धावा धावफलकावर सरून. टोटल धावफलक आपण पाहिलं तर 37. 12 मध्ये 35. 12 बॉल 35 नीडेड. 12 बॉल 35. 12 मध्ये 42 साठी नामदेव जमदाडे तेव्हा खेळत होते आणि तो सामना 1 बॉल 5 वर आला होता. अकरा चेंडू आणि 31 धावेची गरज. लक्ष मोठे, मात्र सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. 41 रन्स आहेत. कुरगोडी होत असताना आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चालेल. सामना जिंकायचा असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा मॅच कडे लक्ष वेधूया. एकूण धावफलक 41. 72 चं टार्गेट. पंचांचा इशारा येईल. सामना कसा असेल यासाठी सुद्धा प्रयत्न होईल. या सीत्या मात्र प्रयत्न जरूर झालेत. आल्यात या चेंडूवर 4 धावा. आता धावफलक टोटल स्कोर कार्ड आपण जरूर पाहतोय. टोटल धावा झालेत 46 आणि आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. इक्वेशन अनालिसिस. यस, पुन्हा एकदा दबाव निर्माण झालाय. आणि 26 धावेची गरज.
46 झालेत. षटकार चौकार मॅच जिंकून देतील. शिवशंभो 11 संघ बघा पार्ट त्यांचं बऱ्यापैकी जड आहे, मात्र सामना कठीण झाला. 8 बॉल 26. षटकाराची नितांत गरज आहे. सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना संघ DIPL नेरे सामना जिंकून द्यायचा असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागेल, कंबर कसावी लागेल, घाम गाळावा लागेल. बाद तर करायचे. 46 झालेत. समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू स्ट्रेट होता, अँगल चांगला आहे. बघा चेंडू अँगल डिलिव्हर करतो. रनवे त्याचं चांगलं आहे. चेंडू फेकण्याची कला त्याची चांगली, बोटांची जादू दाखवते. आपल्या शोल्डरचा खूप चांगला वापर करतोय गोलंदाज कुणाल. इम्प्रेस करताना पुन्हा एकदा शिवशंभो 11 46. या स्वीप करतो. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. पाठलाग तिथे होईल. सीमारेषी कडे चेंडू जाईल आणि मिळेल. हा चौकार जोरात सावकाश. आणि धावा 50 आहेत. आता 6 बॉल रिक्वायर्ड रन रेट 22 ची सरासरी. करंट रन रेट 12.5. विनोद थांबला असता तर चित्र वेगळं असतं. क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टींना महत्व नसतं, शक्यता गरज या गोष्टींना महत्व नसतं. 6 मध्ये 22 करायचे होऊ शकतात. 6-29, 6-31, 6-35, 6-40, 6-45 अशा धावा चेस होताना आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा हे अनालिसिस पाहिलं. 6 बॉल 22 नीडेड. 72 रन्स टू विन. सामना पाहतो DIPL नेरे. मॅच बिटवीन DIPL नेरे त्यांच्या विरुद्ध शिवशंभो 11. 6 बॉल 22. फर्स्ट बॉल लॉफ करतो. चेंडू चाललाय डीप कडे, आलाय लॉंग लेग कडे. हा चौकार 5 मध्ये 18. संजय चोरगे आणि चंद्रकांत पाटील 40+ चे दमदार व्यक्तिमत्व यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण स्टेजवर यायचे. 6-22. आता 5-18. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहूया नेक्स्ट बॉल. आदळला चेंडू लॉफ करतोय. जरूर क्षेत्ररक्षक रेडी सोडलाय झेल. धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. धावा बनवाव्या लागतील. 6-22. 5-18. रिक्वायर्ड रन रेट जरूर पुढे सरकेल. 72 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहूया. 4 मध्ये 16 पाहिजेत. संघाचे संघ मालक महेश पाटील आहेत. युवा उद्योजक नेरे. सामना कोणी जिंकून द्या, त्यांना कॅश प्राइज असेल. 4 मध्ये करायचे 18. लॉफ करतोय, आला षटकार. 3 बॉल 4-16 होतं समीकरण. आता 3 मध्ये 10 पाहिजेत. यस धन्यवाद. कैलासनं सामना जिंकून दिला तर महेश पाटील टीम ओनर आहेत. संडे आज स्पेशल होईल त्यांचा. 3 मध्ये 10 ची गरज. DIPL नेरे उत्सुकता वाढले. धडधड. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. 3-10. आदळला चेंडू कव्हर कडे ठोकला. फिल्डर रेडी. सिंगल झाली. मिस फील्ड. 2 धावा. 2 बॉल 8. षटकार चौकार आला तर मॅच गरम होईल. वातावरण गरम झाले. हाय व्होल्टेज मॅच. जरा टाळ्या होऊ द्या. DIPL नेरे विरुद्ध शिवशंभो. मॅच गरम होतात. वातावरण गरम झाले. 2 मध्ये 8. सामना जिंकून द्यायचा कैलासला आणि सामना विजयाच्या समीप नेऊन ठेवताना गोलंदाज आदित्यला पाहतोय. आज गोलंदाजी करत असताना चुका झाल्या. आदित्यनं 4 बॉल मध्ये 14 दिल्या. 64. 72 मगाशीच म्हटलं. 2-8. ओ हाफ ट्रॅकर होता. कन्वर्ट व्हायला पाहिजे होता, मात्र नाहीये. 2 चेंडू. पुन्हा एकदा असे सामने पाहायला प्रेक्षकांना आवडतो. 1 बॉल 6. षटकार येणार का? यस. दगदग आणि आता मात्र टेन्शन वाढतोय. टेन्शन वाढवणारा सामना आहे. गोलंदाजी करताना आदित्य. विजय कंपल्सरी चेस. 66. 72. शेवटपर्यंत मॅचेस झाल्या. अगदी पहिला सामना सुद्धा शेवटपर्यंत गेला.
जो होता श्री समर्थ 11 आणि शिवशंभो 11 आणि आता पुन्हा एकदा शिवशंभो 11 हिरो बनण्याची संधी कैलासला. हिरो बनण्याची संधी तुम्हाला एकदाच येते. जर कैलासनं सामना जिंकून दिला तर त्याला डोक्यावर उचललं जाईल सेलिब्रेशन. जरूर डीचे सुद्धा रेडी आहेत, मात्र आदित्यला सुद्धा सामना जिंकून द्यायचे. 16 झाल्यात. एक बॉल. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. ओ फटका कन्वर्ट झाला नाही. 4 धावा 2 धावेनं पराभूत झाल्या. कैलासनं एक नवी ऊर्जा निर्माण केली मॅच मध्ये आणि शिवशंभो संघाने एका धावेनं, अगदी केवळ एका धावेनं हा त्यांनी सामना जिंकलाय. अभिनंदन करूया. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. चला मी विनंती करेन ओम साई आणि जय श्रीराम संघाला मी विनंती करेन.